मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अनेक महामार्गांची कामे प्रस्तावित असून काही राज्यमार्गांची कामे देखील करण्यात येणार आहेत। यामध्ये जर आता विचार केला तर सह्याद्री पर्वतरांगेचा पूर्व आणि पश्चिम भाग यांना जोडणारा नवा राज्यमार्ग सुरू करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या असून याबाबत राज्य सरकारने 9 मे रोजी शासन निर्णय देखील घेतला आहे। याबाबतचे सविस्तर वृत्त असे आहे की रत्नागिरी आणि सातारा हे राज्यातील दोन महत्त्वपूर्ण जिल्हे एकमेकांना जोडले जातील। याकरिता राज्यमार्गाचे काम सुरू करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे। हा राज्यमार्ग कुठल्या कुठल्या भागातून जाणार आहे ते आपण पाहूया, पण त्याआधी तुमच्यापैकी फक्त 2% लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण वळूयात पुढच्या व्हिडिओकडे। तर मित्रांनो, वेरळ खोपी फाटा ते कोळवंडी, खोपी, रघुवीर घाट, शिंदी, वळवण, अकल्पे, दरेताम, पिंपरी उचाट, वाघावळे, कोळघर, मेढा, कुडाळ, पाचवड ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 दरम्यान 131 किलोमीटर अंतराचा नवीन राज्यमार्ग तयार करण्यात येणार आहे। या प्रस्तावामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग 19, प्रमुख जिल्हा मार्ग 144 आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग 19 यांचा दर्जा सुधारला जाणार असून नवीन राज्यमार्ग क्रमांक 461 या माध्यमातून तयार करण्यात येणार आहे। एवढेच नाही तर दक्षिण उत्तर असलेले पुणे बेंगलोर व मुंबई गोवा हे दोन राष्ट्रीय महामार्ग या नवीन राज्यमार्गामुळे एकमेकांना जोडले जाणार आहेत। या राज्यमार्गामुळे रत्नागिरी जिल्हा थेट सातारा जिल्ह्यातील प्रमुख शहरांशी जोडला असणार आहे। त्यामुळे पर्यटन तसेच कृषी व व्यापार उद्योग क्षेत्राला मोठी मदत होणार आहे। महत्त्वाचे म्हणजे या प्रस्तावित असलेल्या राज्यमार्गावर सातारा व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडला जाणारा जो काही रघुवीर घाट आहे तो काही वर्षांमध्ये खूप धोकादायक स्थितीत आहे, परंतु यामुळे आता रघुवीर घाटाच्या दुरुस्तीला चालना मिळून हा घाट वाहतुकीला सोयीचा होण्याची देखील एक अपेक्षा वाहन चालकांकडून व्यक्त केली जात आहे। तसेच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अतिवृष्टी झाली तर कुंभारली व आंबा हे प्रमुख घाट बंद पडले तर नवीन पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असल्यामुळे वाहन चालकांना देखील खूप मोठा दिलासा मिळणार आहे। तर मित्रांनो, सह्याद्रीचा पूर्व व पश्चिम भाग जोडणाऱ्या या राज्यमार्गाबद्दल तुमचे काय विचार आहेत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।